माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, काय नेमकं घडतं? ज्या प्रकारे आपण बघतोय कर्नाक ब्रिज हा काही दिवसांपासून खरं तर पूर्ण झालेला आहे, मात्र मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला कर्नाक पूल हा सुरू करावा वाहतुकीसाठी, कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या सगळ्या भागात होत आहे आणि त्यासाठीच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं एकत्रित आंदोलन आपल्याला इथे पाहायला मिळतंय आणि इथे बघतोय बॅरिगेटिंग केलेलं आहे, कारण उद्घाटन अद्याप झालेलं नाही आणि त्यामुळेच इथे मनसेचे झेंडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, त्यासोबतच शिवसेनेचे सुद्धा झेंडे आपल्याला पाहायला मिळतात आणि ताब्यात पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळते। गुलामबाजी आहे ही आम्ही पुरी करू देणार नाही, आमचं निवेदन आहे। विषय हा ब्रिज लवकर चालू झाला पाहिजे म्हणणं आहे। काय किती भाग बदल ब्रिज चालू झालाच पाहिजे। त्याच्यामुळे आपण बघतोय आक्रमक झालेले शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकत्रित आंदोलन करतायत। इथे लोकांना एवढा त्रास आहे, ट्रॅफिक इथे लोक आहे, एवढा बंदोबस्त या लोकांनी इतर गोष्टीसाठी वापरला पाहिजे। महिला काही कार्यकर्ते सुद्धा त्यामुळे आपण पुन्हा एकदा बघतोय एकत्रित आंदोलन केलं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनी। त्यांचं हेच म्हणणं आहे की मागील काही दिवसांपासून कर्नाक ब्रिजचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झालेलं असताना मग हा वाहतुकीसाठी का खुला केला जात नाही। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूयात की इथे हे कर्नाक ब्रिज जो मागील काही महिन्यांपासून बंद होता त्याचं पूर्ण काम सुरू होतं, मात्र आता काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळेच उद्घाटन कार्य घडतंय। मनसेचा झेंडा घेऊन आपण काही कार्यकर्ते बघतोय, शिवसेनेचे झेंडे आपण बघितले आणि एकत्रित मिळून हे आंदोलन केलंय। मागणी एकच आहे की हा कर्नाक ब्रिज वाहतुकीसाठी खुला करावा, कारण आपण बघितलं फ्रीवे असेल किंवा मग जेजेचा ब्रिज याला जोडणारा हा मार्ग आहे आणि त्यामुळेच शिवसेना आणि मनसेची शक्ती एक सगळा मराठी बांधव एक माणूस एक झालेला आहे। आता बॅरियर गोले महानगर एकत्रित सुद्धा आम्हीच उघडणार। एकत्रित एकच मुद्दा आहे, हो हो एकच मुद्दा आहे, कर्नाक ब्रिज सुरू व्हावा। त्यामुळे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की शांततेत हे आंदोलन व्हावं, मात्र आक्रमक शिवसैनिक आणि मनसैनिक आपल्याला एकत्रित पाहायला मिळाले आणि आता कार्यकर्त्यांना शांत करण्यात आलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमोल, निश्चितपणे धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। दक्षिण मुंबईतील मशीद बंदर रेल्वे परिसरातला हा पूल आहे जो सध्या तयार आहे, मात्र त्याचं उद्घाटन का होत नाही, तो सुरू का केला जात नाही असा सवाल करत शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघांचंही एकत्रित आंदोलन या ठिकाणी